स्नेहिल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या संदर्भानं हा व्हिडिओ बनवतो आहे, आपल्याला अपडेट देतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जे अपडेट आहे हे अत्यंत महत्वाचं अपडेट आहे. निकालाच्या संदर्भातलं अपडेट आहे. 2 दिवसापूर्वी मी व्हिडिओ बनवलेला, काल सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला. जशी जशी माहिती आपल्याला अपडेट मिळते ती माहिती तुम्हाला देतो आहे. दुसरा विषय असणार आहे की जी कागदपत्र आहे, निवड यादी तर लागणार आहे. येत्या 2-3 दिवसामध्ये निवड यादी लागेल आणि कागदपत्रे जे आहे ते कागदपत्र आपल्याकडे आहेत का हे सुद्धा महत्वाचे आहे. कोणती कागदपत्रे लागणार आहे आणि त्या कागदपत्रांवरती जर चुका असेल तर पॅनिक होऊ नका. त्याच्या मागचा दुसरा जो उपाय आहे तो उपाय सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणतेही जे अपडेट असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. पहिला जो मुद्दा आहे तो आहे निकालाच्या संदर्भातला. निकाल जो आहे, कमेंट देत असतात विद्यार्थी की सर असेच उडवाउडीची उत्तरं किंवा तुम्हालाही माहिती नाहीये, मलाही माहिती नाहीये. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या घरून आपण बाता मारत असतो. आपल्या मित्रमंडळीच्या माध्यमातून जर तुम्ही आयुक्तालयात जर कोणी पाठवलं तर नेमकं उत्तर काय मिळालं तर नक्कीच माझा नंबर दिलेला आहे. ग्रुपला जर जॉईन असाल त्यावरती सुद्धा फोन करा, म्हणजे आम्हाला तरी ते पुन्हा अपडेट मिळेल. पुन्हा अपडेट मिळेल आणि तुम्हाला क्लॅरिफाय होईल की नेमकं सर सांगत आहेत ते चुकीचं आहे की बरोबर आहे. ते तुम्ही चूक की बरोबर तुम्ही ठरवू शकता. व्हिडिओ पाहण्याच्या संदर्भात एक लक्षात घ्यायचं आहे, व्ह्यूज वाढले किंवा व्ह्यूज झालेच पाहिजे याचा काहीही आपल्याला परिणाम पडणार नाही आहे. कारण युट्यूबला पैसे मिळते म्हणून काम करणं हे आपलं काम नाही. इतरही कामं जे असतात ते विद्यार्थ्यांच्या संदर्भातील असतील, फीच्या संदर्भातील असेल, तुमच्या GR च्या संदर्भातील असेल, आंदोलनाच्या संदर्भातील असेल, अशी विविध कामं ही जी आपण करत असतो ही विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनाने आम्ही कर्तव्य म्हणून काम करतो. ही कामची ड्युटी म्हणून आम्ही काम करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे त्याचा भाऊ करणं काही गरजेचं नाही. दुसरा जो मुद्दा आहे तो मुद्दा आहे महत्वाचा, म्हणजे कोणता तर आपला रिझल्टचा. तर रिझल्ट जो आहे ते 2 ते 3 दिवसामध्ये रिझल्ट लागेल, परंतु कधी लागेल हे तुम्ही स्वतः चेक करत राहणं अत्यंत गरजेचं असणार आहे. कारण तुम्ही सर्वजण स्मार्ट असल्यामुळं तुमच्याकडे मोबाईल आहे, तुम्ही तुमचं लॉग इन ID पासवर्ड टाकून तुम्ही ते ओपन करू शकता. नक्कीच तुम्हाला दिवसातून 10 वेळा जर चेक केलं तरी तुम्हाला कधी ना कधीतरी तुम्हाला ते अपडेट मिळेल. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा जसंही तुमची लिस्ट लागत आहे किंवा यादी लागत आहे ते तुम्हाला अपडेट मिळणारच आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. आता तिसरा जो मुद्दा आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, तो म्हणजे कागदपत्रांच्या संदर्भातला. आता कागदपत्र तुम्हाला माहिती आहे की कागदपत्र तुम्हाला कोणती पाहिजे आहेत तर 14 मे 2025च्या आधीचे, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही टेट परीक्षा दिलेली आहे ते टेट परीक्षेचं शेवटचं नोटिफिकेशन जे आहे त्या नोटिफिकेशन पर्यंतची डेट आहे, त्याच्यानंतरचे कागदपत्र तुम्हाला चालणार नाही. त्या संदर्भातील परिपत्रक जे आहे ते परिपत्रक सुद्धा आपल्याला आलेलं आहे, जे वयाची अट पूर्ण झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांची वय वाढलेली असेल किंवा काय झालं असेल तर त्या संदर्भात सुद्धा सूचना त्या ठिकाणी टाकलेल्या आहेत. नंतर जी कागदपत्र आहे त्यामध्ये जर चुका असतील, मग तुमची मार्कशीट असेल, बरोबर, त्या मार्कशीट वरती काही चुका असेल, तुमचे कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्ट सर्टिफिकेट वरती काही चुका असेल, तुमच्या इतर जे सर्टिफिकेट आहेत त्यावरती जर चुका, तुमच्या स्पेलिंग मध्ये मिस्टेक असेल, वडिलाच्या नावात मिस्टेक असेल, तुमच्या आडनावामध्ये मिस्टेक असेल तर विद्यार्थी मित्रांनो घाबरायचं नाही. वेळेवर कोणतेही डॉक्युमेंट काढण्याची काही गरज नाही. जरी चुका असल्या तरीही विद्यार्थी मित्रांनो एक काम करायचं आहे, ते म्हणजे तहसील कार्यालयामधून आपल्याला काय करणं आहे, ऍफिडेव्हिट करायचं आहे, शपथपत्र घ्यायचं आहे की माझं नाव हे असून माझं नाव हे चुकलेलं आहे असं अर्जनविस करून किंवा स्वतःही तुम्ही स्टॅम्प पेपर 100 रुपये घ्यायचा आणि ते सेतूमध्ये जाऊन तुम्हाला काय करायचंय, फोटो काढायचा आहे आणि एक ऍफिडेव्हिट तुम्ही तुमच्या जवळ ठेवायचं आहे की माझ्या नावात इथे चुका झाल्या आहेत म्हणून किंवा ही स्पेलिंग मिस्टेक झाली आहे म्हणून. समजलं? यावर तुम्हाला जॉब जी काही लागणार आहे किंवा जी काही नोकरी लागणार आहे त्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेला ते तुमचं शपथपत्र चालते आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे 3 कलमांचा दृष्टिकोन, 3 कलमा त्यात इन्क्लूड केले असतात की जर काही चुकीचं असेल तर मी या 3 कलमांच्या द्वारे मी काय असणार, दोषी असणार आहे. परंतु आपलं फक्त नाव मिस्टेक असल्यामुळे आपण दोषी नाहीत, कारण ते काहीतरी कम्प्युटरच्या याच्यामुळे किंवा टेक्निकल इश्यूजमुळे ते चुकीचं झालं आहे किंवा टाकताना चुकीचं झालं असल्यामुळे त्यात आपण दोषी नसणार आहोत. त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही. एक ऍफिडेव्हिट किंवा शपथपत्र तुम्हाला तहसीलमधून काढून घेऊन येता येते, हे लक्षात घ्यायचं. त्याला 150-200 रुपये खर्च लागतो. दुसरी जी बाब आहे ती म्हणजे तुमच्या टीसीच्या संदर्भात तुमचं असं मत असते विद्यार्थ्यांचं. मला प्रश्न येतात, मला फोनही येतात विद्यार्थ्यांची, ते विचारतात की सर आता तर माझं एज्युकेशन सुरू आहे, मी कुठेतरी BEd करतो आहे, मी कुठेतरी ग्रॅज्युएशनला पुन्हा MA ला MA ला मी ऍडमिशन केलेलं आहे, माझं कुठेतरी दुसऱ्या एज्युकेशनला माझं ऍडमिशन चालू आहे, तर मी मधातच कशी काय टीसी देता येईल. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक विद्यार्थ्याकडे जेवढे काही 1,40,000 विद्यार्थी आहेत सर्वच विद्यार्थ्यांना डुप्लिकेट टीसी ही त्याच्या जिल्हा परिषद शाळेमधून मिळते. ज्या ज्या शाळांमधून तुम्ही शिकलेले आहेत त्या शाळेमध्ये 4थीची टीसी ही तुमच्या नोकरीसाठी चालणार आहे. 7वीची टीसी जर असेल गव्हर्नमेंट कॉलेजची, गव्हर्नमेंट शाळेची, ते सुद्धा तुमची टीसी चालणार आहे. ते सेकंड प्रत तुम्ही घ्या, त्यामुळे तुमचे त्यामध्ये प्रश्न
मिळणार आहे. त्यामुळे असं नाही की तुम्ही कॉलेजला ऍडमिशन केले आहे तर कॉलेज म्हणून टीसी काढून आणा, तुमचं कॉलेज शिक्षण जे आहे तिथंच थांबवा. अजिबात थांबवायचं नाही. तुम्ही चौथीची टीसी डुप्लिकेट काढू शकता. त्यामुळे चौथीची टीसी सुद्धा तुमच्या जे काही त्यात वयाचा पुरावा जे आहे, वयाचा जो दाखला आहे किंवा याच्यासाठी फक्त वय चेक करण्यासाठीच तुमचं ते काय लागते आहे, फक्त टीसी लागते आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. असे 2 ते 3 जे प्रश्न होते ते अत्यंत महत्वाचे प्रश्न होते. बाकी सर्व कागदपत्रे तुम्हाला माहिती आहे. जे काही अकॅडमिक असतील, 10वीचे मार्कशीट प्रमाणपत्र, 12वीचे मार्कशीट प्रमाणपत्र, नंतर ग्रॅज्युएशनचे मार्कशीट प्रमाणपत्र, नंतर MA झाले असेल तर तुम्ही त्याची मार्कशीट प्रमाणपत्र, तुमचं प्रोफेशनल एज्युकेशन मध्ये TET, CTET, पेपर 1 पेपर 2 पास असेल किंवा बोथ दोन्ही पास असेल तर तेही सर्टिफिकेट, नंतर तुमचं जे काही आरक्षण रिझर्वेशन तुम्ही घेतले असेल तर तुमचं EWS असेल, SCBC असेल किंवा SC असेल, ST असेल यांच्या सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे आहे. या सर्व सर्टिफिकेट नंतर ST विद्यार्थी असेल तर कास्ट व्हॅलिडिटी, नंतर SC आणि ST सोडून विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल लागते, ते नॉन क्रिमिनल तुमच्याकडे पाहिजे आहेत. नंतर तुमचं आधार कार्ड तुम्हाला पाहिजे आहे. अशा पद्धतीने सेल्फ सर्टिफाय केलेली कॉपी तुम्हाला पाहिजे आहे. अशा पद्धतीने या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे. आणि MSCITचं सर्टिफिकेट विद्यार्थी मित्रांनो, MSCITचं जर सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला 3 महिने किंवा 6 महिन्याची ते मुदत देतात आणि त्या माध्यमातून तुम्हाला ते काय करून घेतात, जॉईन करून घेतात. असं नाही की MSCIT सर्टिफिकेट नाही तर तुम्हाला जॉईन केलं जात नाही, असं अजिबात नाही विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला MSc सर्टिफिकेट 6 महिन्यामध्ये किंवा 3 महिन्यामध्ये ती तुम्हाला काढून द्यावं लागते किंवा तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश घेऊन तुम्हाला त्या पद्धतीनं तुम्हाला जॉईनिंग त्या ठिकाणी दिली जात असते. अशा पद्धतीने कागदपत्र जी आहेत ते कागदपत्रांमध्ये चुका नसल्यास अशा पद्धतीने हा तोडगा आपल्याला विद्यार्थी मित्रांनो काढता येणार आहे. तर अशाच पद्धतीनं हे आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.